निर्भय महाराष्ट्र, सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ। कोरेगाव भीमा तालुका शिरूर येथील ITW कंपनी समोरील वाहनतळ लगत असलेली 15 फूट उंचीची भिंत कोसळून भिंती शेजारी उभे असलेल्या एका कामगाराचा जागीच मृत्यू झालाय, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय, तर 3 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून चारचाकी आणि दुचाकी गाड्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। कोरेगाव भीमा येथील ITW कंपनीजवळ कामासाठी आलेले कामगार वाहनतळाजवळ उभे होते। त्यांच्या मागे असलेली भिंत सकाळी 8:34 पडल्यानंतर त्याखाली 5 कामगार दबले गेले। यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झालाय, तर 1 जणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। 3 जण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। या दुर्घटनेमध्ये 8 दुचाकी गाड्या तर 2 सायकली आणि 2 चारचाकी गाड्यांचं नुकसान झालंय। या अपघातात राजीव कुमार आणि मंजित कुमार यांचा मृत्यू झाला, तर बंडू विधाटे, विजय गायकवाड, सतीश कानगुडे हे जखमी झालेत। आमदार अशोक पवार यांनी सदर अपघाताबाबत माहिती मिळाली असता त्यांनी तातडीने भेट देत पाहणी केली आहे। तसेच ज्यांची जागा आहे त्या संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, जखमींवर तातडीने उपचार करण्यात येऊन त्यांचा खर्च जे कागदोपत्री मालक असतील त्यांच्याकडून घ्यावा, तसेच पुढील धोकादायक भिंत तातडीने पाडण्याबाबत सूचना पोलीस वरिष्ठांशी आणि तहसीलदार बाळासाहेब मस्के यांच्याशी संपर्क साधत दिल्या। यावेळी माजी पंचायत समिती सदस्य PK अण्णा गव्हाणे, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर, सागर गव्हाणे, सूर्यकांत गव्हाणे आणि स्थानिक उपस्थित होते। घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस हवालदार आत्माराम तलवळे, पोलीस अंमलदार प्रतीक जगताप यांनी तात्काळ भेट देत घटनास्थळाची पाहणी करत पंचनामा केलाय। निर्भय महाराष्ट्र, सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ।